परंतु तो मला असं वाटतं हाफ इयरली सुद्धा हा सेलिब्रेट करायला काही अडचण नाही आहे. खरोखरच विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी डिसिप्लिन दर्शवायची असेल किंवा निर्माण करायची असेल तर अशा माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे लिडरशिप ही विद्यार्थीमध्ये जोपासली जाण्यासाठी त्याला खरोखरच निर्भीड स्वभाव निर्माण करण्याची गरज आहे. सर्वात मोठा दुबळेपणा जो आहे तो मृत्यूपेक्षा वेगळा काही नाही. आपण असून नसल्यासारखं वागणं म्हणजे निर्भीडपणा, म्हणजे आपला वीक पॉईंट आहे. डेथ इज नॉट द ग्रेटेस्ट लॉस इन लाईफ, बट ग्रेटेस्ट लॉस इन लाईफ इज व्हॉट डाइट इनसाइड अस व्हाईल वी लिव्ह. आपण जिवंत असून मेल्यासारखं वागणं यासारखा आपला फार मोठा लॉस नाही आहे. विद्यार्थ्यामध्ये जे गुण आहे ते विद्यार्थ्याने निर्भीडपणे व्यक्त केले पाहिजेत, समाजासमोर मांडले पाहिजेत, डिस्प्ले केले पाहिजे. आणि याला मोटिवेशनचं काम जर कोण देत असेल तर ते शिक्षक वर्ग देत असतात. तर खरोखरच भावी आयुष्याचा जर विचार करायचा असेल तर तो प्राथमिक शिक्षणापासून घडत असतो आणि या सर्व गोष्टीला शिक्षक वर्ग आणि शाळा ही जबाबदार असते. शिक्षकांनी द्यायचं असतं, विद्यार्थ्यांनी आत्मसात करायचं असतं. मीही कोणीकडे शिक्षकही होतो आणि विद्यार्थी होतो, त्यामुळे मला दोन्ही ड्युटी चांगल्या प्रकारे माहीत आहे. मी या ठिकाणी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे. आज माझी सुट्टी नव्हती, मला 5 वाजता बाहेर महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं. तरीसुद्धा ऐनवेळी शाळेच्या प्रशासनाने मला रिक्वेस्ट केल्यामुळे मला इथे यावं लागलं. अदरवाईज मला चांगली या कार्यक्रमाबद्दल तयारी करता सुद्धा आली असती. एक चांगले विचार आपल्यासमोर मांडण्याची मला चांगली संधी होती, परंतु वेळेच्या अभावी आणि अपुऱ्या वेळेमुळं मला फारसा आपल्याशी बोलता येत नाही आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेन, विद्यार्थ्यांमधून उद्याचे लोकप्रतिनिधी घडणार आहे, उद्याचे इंजिनियर्स, डॉक्टर, सायंटिस्ट घडणार आहेत. त्यांचा मानसिक शारीरिक फिटनेस जो आहे तो जोपासण्याचं काम शाळेमधूनच होत आहे. त्यांना चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभत आहे. भविष्यात त्यांना असंही मार्गदर्शन पुढे कंटिन्यू लाभत जावं एवढेच मी विचार थोडक्यात या ठिकाणी विषद करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. खरं का तुम्ही ज्या शब्दांमध्ये मुलांचं जे कौतुक केलं, प्रोत्साहन केलं, तर मला वाटतं या कौतुकामुळे, या प्रोत्साहनामुळे त्यांच्या मनामध्ये हसत पुढे मेहनत करून प्रगती करावी याची इच्छा वाढत असेल. आणि खरंच तुमच्या शब्दांमुळे बालसैनिकांना अजून उत्साह आला असेल तर तुमचे पुन्हा एकदा मी धन्यवाद करत आहे. I request our chief guest to announce the result of the march past. ब्लू स्क्वॉडने आजचा मार्चिंगचा प्राइज जिंकलेला आहे. ब्लू स्क्वॉडचे कोण प्लॅटून कमांडर असतील त्यांनी यावं. It's not the things that can be bought that are like richer treasures. It's just a little heart's gift the money cannot measure. A cheerful smile, a friendly word, a sympathetic nod are priceless little treasures from the storehouse of God.